रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मनुष्यातील आणि जनावरातील 100 रोगावरती चालणारा मी उपाय तुम्हाला सांगायला लागलोय. पुढं हा रस तयार कसा करायचा, तो रस अगोदर कसा तयार करायचा तो पुढे पहा, प्रात्यक्षिकासह दाखवलाय. माझाही संपलेला होता, त्याच्यामुळं हे लांबून कुकुडवाडवरून आलेले लोक आहेत आणि त्यांना मी करून दाखवतोय. पुढे पहा तुम्ही, तो वापरायचा कसा तो सांगतो पुढे. बघा ही सगळी औषधं मेडिकलमध्ये मिळतात आणि हे सगळे आर्क आहे. आहे भीमसेनी कापूर, कापूर आहे भीमसेनी कापूर. आलं का लक्षात? ह्याच्यामध्ये मेन नसतं. देवाच्या पुढे जो कापूर जळतो त्याच्यामध्ये थोडस मेन असतं. हे शुद्ध स्वरूप आहे, त्याच कापराचं शुद्ध स्वरूप आहे. आलं लक्षात? ही एक वस्तू झाली. आता तुमच्या समोर इथं बॉटल आहे, काय नाही त्याच्यामध्ये थोडं माझं शिल्लक राहिलं. मला संपले, तुम्ही आला अनायशा म्हणून करून दाखवतो. आता ह्या बॉटलमध्ये काय करतो, हे सगळे जे घेतलेले आहेत मी ते 20-20 ग्रॅम घेतलेले आहेत. समान अमाऊंट घ्यायचा, एवढं लक्षात ठेवा. हे असं जे पाणी तयार झालं का नाही, असंच पाणी तयार होणार. हा, हे दगडासारखं आहे का नाही. बघा आता तुमच्या लक्षात येईल. मी हे सगळं एक 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 ह्याच्यामध्ये मिसळते. हा आहे ओवार्क. आलं का लक्षात? ओव्याचा अर्क आहे. हे आपण जे भाजी बनवताना फोडणी देतो तो वापरतो तो ओवा. लक्षात? ओवा जिरा यापैकी हा ओवा. त्याच्यामधली हे सगळं टाकतोय मी आता. समान 20-20 ग्रॅम, 10 ग्रॅमने टाकलं तरी चालतंय. परंतु आता ह्यांना कायमस्वरूपी लागणार आहे, देण्यात आलं बरोबरीपर्यंत लागणार आहे. आणि हा तिसरा अर्क आहे, हा आहे पुदिना अर्क. कुठला? पुदिना. आता पहिलं काय करावं लागत होतं तुमच्या माहितीसाठी सांगतो, या अर्क बनवावी लागत होती. आता इथेच मिळतात. ही आजकाल नाही, जवळजवळ गेली 40-45 वर्ष हे उपचार मी लोकांनी अगदी मोफतरित्या सांगतो. आलं का? म्हणजे कितीतरी पेशंट बरे झाले. कसलाही कॅन्सर असू द्या, तुमचं कॅन्सर असू द्या, हे एका रोगावर उपयोगी पडणार नाही. त्यांनी मनुष्याचे जवळजवळ 100 रोग, आलं का लक्षात तुमच्या, जनावरांचे असू द्या मनुष्याचे असू द्या, हे सगळं एकत्रित केलं मी आणि हे पीठ करून ठेवायचं आणि थोडस एकत्रित करायचं. आलं का लक्षात? हे तुम्ही एक तासभर ठेवलं, तासभर, तास 2 तास ठेवलं की ह्याचं पूर्णपणे पाणी तयार होतं याच. आता आपला व्हिडिओ संपेपर्यंत किती पाणी तयार होतंय तेवढं बघा. लक्षात आलं का? ह्यातलं काय करायचं, ड्रॉपरच्या साह्याने फक्त सकाळी कोमट पाणी करायचं, 1 ग्लास कोमट पाणी करायचं. हे त्याला लक्षात म्हणजे. आणि कोमट पाणी करून ह्यातला फक्त 1 थेंब टाकायचा त्या कोमट पाण्यामध्ये. आणि ते पाणी सकाळी चहा प्यायच्या अगोदर प्यायचं, सकाळी सकाळी. आणि असंच हे एकदा तयार करून घेतलं, हे 20 ग्रॅमचं एकदा तयार करून घेतलंय ना, हे तुम्हाला कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष चालेल. ह्याला मोजून खर्च 50 रुपये येतो फक्त. बर, हे तुम्हाला तुमचा दगडी साफ होत नसू द्या, पचन होत नसू द्या, संडासला होत नसू द्या, किंवा अंगावर तुमच्या फुटकुळ्या आलेल्या असू द्या, तुम्हाला डोळ्याचा त्रास असू द्या, तुमच्या नाकातलं हाड वाढलेला असू द्या, तुम्ही ज्या रोगाचं नाव घ्याल, यांना ब्लड म्हणजे हे मधुमेह असू द्या, शुगर रक्तातली वाढलेली असू द्या, सगळे रोग, आमवात असू द्या, संधिवात असू द्या, सर्व रोग यांनी एकाच थेंबाने फक्त हा करणारा पाहिजे. हे कसं आहे, लोकांना वाटतं की लोकांना सवय लागली ना पैसे घालवायची. ध्यानात आलं का? ज्याची ताकद आहे मग हे माझ्यासाठी व्हिडिओ गोरगरिबांसाठी ध्यानात आलं का? ज्यांच्याकडे आम्हा पैसा आहे त्यांच्यासाठी माझे व्हिडिओ काही शुभाशुभ नाही, कळलं का? त्यांना एक किरकोळ वाटतं. आणि पुन्हा तुम्हाला सांगतो, आता माझ्या स्पष्ट घरामध्ये
मी अगोदरच बोलून गेलो तुम्हाला की कॅन्सर कुणाला नसतो असं नाही. अगदी निरव्यसनी व्यक्ती जरी असली तरी त्याला सुद्धा काय असतो कॅन्सर. सेल आपल्या शरीरात आहेतच, फक्त ह्या सेल एकत्रित न येऊ द्यायचं कार्य हे करतं. कॅन्सर म्हणजे काय, अशी गाठ तयार होते, लक्षात आलं. आणि ती गाठ दुसऱ्या अवयवाला तिचा वाढ झाल्यामुळे ती दुसऱ्या अवयवाला जाऊन थडकते किंवा त्यामुळे दुसरा अवयव दाबला जातो. आणि आपणाला जेव्हा वेदना व्हायला सुरुवात होते त्यावेळेला लक्षात येतं अरे पोटात माझ्या गाठ झाली, बहुतेक डॉक्टरांकडे जायला पाहिजे, अशी स्थिती आहे. मग आता हे तुम्ही जरी समजा तुम्ही ऑपरेशन आता करून आलेलं आहे, काय ऑपरेशन जरी झालं असलं तर तुम्हाला इथून पुढं तुमचं आयुष्य जर वाढवायचं असेल व्यवस्थितरित्या आणि निरोगी अवस्थेत जर तुम्हाला जगायचं असेल तर 50 रुपये खर्च केले, येते ना लक्षात. हे तुम्ही लहान मुलांपासून ते 80-90 अगदी माणूस मरायच्या अगोदर पर्यंत तुम्ही वापरू शकता. लहान मुलांना सुद्धा 1 थेंबच वापरायचं. मग तुम्ही जास्तीत जास्त 2 थेंब घेऊ शकता, तर सुरुवातीला 1 थेंबापासून सुरुवात करा. आलं का लक्षात. कारण हे फार कॉन्सन्ट्रेटेड असतं, एवढं पाणी व्हायला लागलं ना बघा पूर्ण. आलं का लक्षात तुमच्या. हे हलवायचं 2-3 तास हलवायचं पूर्ण. जसं हे मिक्सअप होत जाईल तसं हे आपोआप एकत्रित होऊन किती अमाऊंट पाण्यात रूपांतर होते. पूर्णपणे क्लिअर पाणी तयार होतं. आणि क्लिअर पाणी तयार झाल्यानंतर ह्याच्यामध्ये काय करायचं, हे उघडायचं. हे वरचं झाकण मात्र चांगलं टाक असलं पाहिजे. नुसतं हे जरी केलं, तुम्हाला सर्दी पडसं जरी असेल काय, त्याचा वास जरी नुसता घेतला, कोरोनामधले हजारो पेशंट यांना मी नीट केले. आलं का लक्षात तुमची. तुम्हाला समजा गचकरण आहे, त्या गचकरणावर बी हे लावू शकता. तुम्हाला नाईट आहे, तुम्हाला त्वचेवरती कुठं आजार आहे, खावी उठली अंगाची, त्या अंगाला सुद्धा ते थोडस घेऊन तिथे चोळलं की संपलं. कुठल्याही अवघड जाग्याचं असू द्या, कुठलंही असू द्या, एकाच मिनिटात ज्या क्षणी तुम्ही लावचाल त्या क्षणी हे नाही. लक्षात येतं ना तुमच्या. ह्याच्यामध्ये काय करायचं, फक्त हे आहे तुळशी ड्रॉप मिळतो. मेडिकल मध्येच मिळेल. हे जे फक्त हे तयार झालं 20 ग्रॅमचं तयार झालं की ह्याच्यामध्ये मोजून असे 10 ड्रॉप टाकायचे. कशाचे ड्रॉप टाकतो मी, हे तुळशीचे. लक्षात आलं तुमच्या. ही तुळशी बॉटल ही तुम्हाला पुन्हा म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत ही काढायची आवश्यकता. ही एवढं भरपूर झालं त्यामध्ये. 10 ते जास्तीत जास्त 15 ड्रॉप टाकायचे. आणि यातलं आता हे सगळं पाणी व्हायला लागलं बघा. यातलं काय करायचं, फक्त मी काय सांगितलं तुम्हाला, याच्यामध्ये जर तुमच्याकडे ड्रॉपर नसेल तर थोडस बोट बुडवा याच्यामध्ये, आणि ते फक्त तुम्ही केलेल्या कोमट पाण्यामध्ये ते बोट बुडवायचं आणि चमच्याने हलवायचं. हा, तुमच्या बोटाला चिटकून आलं पाहिजे. येतं का लक्षात तुमच्या. तर पाण्यामध्ये अशा पद्धतीनं ढवळायचं चमच्याने आणि ते पाणी प्यायचं. तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटणार, ध्यानात ठेवा. हे जर मिश्रण तयार करून तुमच्या घरामध्ये जर ठेवलं, यातलं थोडस काढायचं, 1-2 ड्रॉप फक्त काढायचं. पुन्हा फोन करतो. हॅलो, कोणाला नाही लक्ष द्या. म्हणजे ही किती रस मिसळले मी, 4. एक पुदिना अर्क घेतला, ओवा अर्क घेतला, आणि तिसरा भीमसेनी कापूर, आणि त्याच्यामध्ये हा अर्क तुळशी अर्क मिसळला. लक्षात आलं. हे झाला, त्याला चौरस म्हणायचं. काय म्हणायचं, चव म्हणजे 4 रस एकत्रित केले. आता हे कसं द्यायचं ते मी तुम्हाला सांगितलं. कुठलाही आजार कोणताही असू द्या, तुम्हाला घशाचा आजार असू द्या, पोटाचा आजार असू द्या, किंवा कुठल्याही अवयवाचा आजार असू द्या, तुमचा कपाचा बेडका जर बाहेर पडत नसेल तर ते सुद्धा हे काढते. नाही, पण मला काय माहित आहे, आपला आवाज असा पहिला जे येत होता पहिल्यासारखा तुमचा आवाज होणार, फक्त वेळ लागेल. आता तुम्ही काय केले, रेडिएशन दिले त्याच्यावरती, ध्यानात आलं का तुमच्या. म्हणजे ते तुमची रोग प्रतिकारक क्षमता वाढून थोडासा लगे मात्र 15 दिवसात पूर्णपणे तुम्हाला फरक यायला जाणवेल. हो, आता जो तुमचा आवाज येतोय ना, तुमचा स्पष्ट आवाज तुम्हाला फक्त मोठ्यांदा नाही येणार. जसं तुम्ही हे घेत जाल, पुढं जसं घेत जाल तसं त्याच्यामध्ये परिणाम जाणवणार.
आणि तुम्हाला स्पेशली मी हे सांगतो काय करायचं. आणखीन हे झाल्यानंतर हे घेतल्यानंतर 1 तासाभराने बेलाची 3 पानं घ्यायची. अच्छा बरं. बेलाची 3 पानं आणि तुळशीची आपली तुळस आहे ना त्याची 3 पानं घ्यायची. ती बेलाची 3 पानं तुळशीची 3 पानं चावून खायची. आलं का लक्षात. त्यात कडुलिंबाची 3-4 पानं एकत्रित करून खाल्ली तर अतिशय चांगलं. कडुलिंबासारखं तर औषध नाही कुठे. ध्यानात येत आहे का तुमच्या. हे औषध घेतल्यानंतर हा अगोदर करा. हे अगोदर घ्या हे नंतर घ्या. अच्छा अच्छा अच्छा. लक्षात येत आहे ना तुमच्या. किती दिवस काय ती पानं? अहो ती पानं तुम्हाला चांगलं क्लिअर आवाज तुमचा येत नाही ना. तुम्हाला वाटतंय ना की आपल्याला आता बाबा आवाज क्लिअर झाला तोपर्यंत नुसती चावून खायचो आणि स्वतः चुकून द्यायचा. रस फक्त गिळायचा. आता तुम्ही वारकरी संप्रदाय आहे म्हणजे तुम्हाला ज्यादा काय म्हणजे सांगायला नको. बरोबर आहे. फार लांब लांब लोक येतात. खोटं नाही सांगत. मी लोकांना हे सांगतो की अरे व्हिडिओ करून दाखवलाय तुम्हाला प्रयोग. एवढ्या लांब तुम्ही पैसे खर्चून येऊ नका. मी सगळी माहिती सांगतोय त्याच्यामध्ये. नाही नाही म्हणूनच आम्ही आलो. अहो परंतु हे येऊन जाऊन ना म्हणजे खर्च झाला का नाही सांगा बरोबर. उद्या की पण आपल्याला हा आता लांब लांबची लोक जर ती ही करून येते भाड्याने येते. आता तुमच्याकडेच बघा सर तुम्हाला सांगतो. हे कोल्हापूरला स्वागत तोडकर सर आहेत. डॉक्टर आहेत त्यांच्याकडे त्यांचा असा व्हिडिओ मोबाईलवर बरं. मग आता तशा पद्धतीने मी काय सांगतोय ते बोलवते तरी मी म्हणतोय तुम्ही जागेवर घरी बसून हे प्रयोग करा. देण्यात आलं का. विश्वास ठेवा म्हणून सांगतोय. हे काय माझं पैसा कमवण्याचं साधन नाही. बरोबर आहे. येत आहे ना लक्षात तुमच्या. म्हणजे कसा करायचा. आता हे जे उपयोग एवढे तुम्हाला सांगतो या याचे जेवढं सांगाल तेवढे उपयोग कमी. एक 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 उपयोग सांगत याचा बसला तर उद्या सकाळपर्यंत हा व्हिडिओ चालू राहील. एवढे उपयोग आहे ते. येते का लक्षात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं तुमच्या समोर करून दाखवलं. हे बा झालं का नाही बघा पाणी आलं का लक्षात. खडे होते पूर्णपणे. हे विरघळून हे दिसतंय ना खाली पांढरं दिसतंय ना ते सुद्धा नाही दिसणार तुम्हाला. ते क्लिअर अगदी पाण्यासारखं हे तयार होणार. किती आपण एक 10 मिनिटं सुद्धा झाली नाही. 10 मिनिटात एवढं झालं. आणि ह्यातल्याच फक्त 2 थेंब घरात जे तुमच्या भांडणं वगैरे होतात ध्यानात आलं का तुम्ही. हे घरातली भांडणं किंवा दोष किंवा घरात असणाऱ्या निगेटिव्ह कुठल्याही वाईट शक्ती हे असं टोपण घेतलं. त्या टोपणामध्ये हे 2 थेंब फक्त दरवाजेच्या तिथे वरती दरवाजेच्या वरती जर ठेवले तर तुमच्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती येऊ शकत नाहीये. घरामध्ये तुमच्या पूर्णपणे शांतता राहते. लक्षात ठेवा. आपण पूजा करताना आरती करताना काय जाळतो कापूर जाळतो का नाही. हा त्याला शास्त्रीय म्हणजे विज्ञान आणि परमार्थ हे एकत्रित कापूर हे असाय लक्षात ठेवा. कुठलंही घरामध्ये जंतू असू द्या कितीही जंतू असू द्या ते मारण्याचं काय. हे जर तुम्ही 3 अर्क उघडे ठेवले तर घरभर तुमच्या पूर्णपणे कापराचा वास पूर्णपणे घरात पसरेल. आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं बाहेर ना जरी एखादी व्यक्ती आली घरात तर ती सुद्धा म्हणेल अरे किती शांत वाटतं बरं फ्रेश वाटते. बरं हे ह्याच्यामध्ये तुळशी अर्क मी मिसळलाय. लक्षात आलं का तुमच्या. हे ऑक्सिजनची सिलेंडरच्या सिलेंडरला होती ती कोरोनाच्या वेळेला किती लोक वाढली. ह्याचा फक्त असं उघडून लक्षात ठेवा असा वास घेतला तासातासाने असा तर तुमच्या शरीरातली ऑक्सिजनची लेवल कमी होत नाही. 50,000 रुपये एका सिलेंडरसाठी लोकांनी घालवले. 10-20 लाख रुपये गेले. बरं तो पेशंट पुन्हा माघारी आला नाही. देण्यात आलं का तुमच्या. तुम्हाला तुमच्या देखत मी तुमच्या देखत काय तिघही आपण पिऊया. तुमच्या देखत तुमच्या लक्षात येते म्हणजे काय आहे काय नाही. पूर्णपणे तो भाग किंवा आपलं शरीर जे आहे ते पूर्णपणे थंडयुक्त करत. लक्षात आलं. तिच्या अंगावरचं पांढरं जातंय तांबडं जातंय किंवा मुलं होत नाहीत. बरीच अशी आपत्ती मुलं होत नाहीत त्यांना. आता काय करतोय बघा मी त्यातला फक्त एकच थेंब बोट बुडवून फक्त त्यामध्ये पाणी घेतलंय मी. तांब्याभर पाणी घेतलंय आहे का. त्या पाण्यामध्ये काय करतो फक्त थोडस किंचित बोट मी बुडवली. एवढंच बोट बुडवतो
आणि हे बोट फक्त काय केलं मी ह्याच्यामध्ये बुडवलं. आता हे बुडवल्यानंतर चमच्याने काय करायचं, हलवायचं. तुमच्या देखत हे करून दाखवतोय. ह्याच्यामध्ये काय करतोय मी, आपल्या तिघाला बी घेतोय. घ्या. अतिशय कमी प्रमाण ह्याच्यासाठी मी सांगितलं, सुरुवात ज्या वेळेला करायचं आहे, कुठलाही रोग आपल्या शरीरातून बाहेर काढायचा म्हणल्यानंतर हळूहळू सुरुवात करायची, एकदम जादा हे घ्यायचं नसतं. ती तसं होऊन आता तिच्या रेडिएशन दिलं, तुमचं जे उकल सॅक्स पॅक झाले का नाही तुमच्या, ते हळूहळू मोकळं करायचं काम करतो. तुम्ही काय करायचं नाही दिवसभर, कुठलं रेडिएशन नाही, काय नाही काय नाही काय नाही. आलं का लक्षात, हे काम चालू झालं पाहिजे. हे तुमची लघवी साफ करते, तुमचं रक्त शुद्ध करते, काय ठेवत नाही. सांगा, सोपा प्रयोग आहे का अवघड प्रयोग आहे? सोपा करतो. आता तुम्ही एवढ्या लांबून कुक्कुटवाड वरून आला, हे तुम्ही काय करतोय, आता लोकांना वाटतं की हे खोट आहे म्हणून. आता तुम्ही सांगा, तुम्ही बघताय समोरच्या समोर, तुमच्या देखत जे झालंय का काय वेगळं केलं मी याच्यामध्ये. लोक म्हणतात सर हे पाणी किती वाटायचं, अरे पाणी वाटू नको रे, हे आपोआप पाणी झालं ना याचं. लोक म्हणतात पाणी वाटल्याशिवाय ते पाणी कसं होणार, अरे तू फक्त ते तिन्ही एकत्रित कर, ते पाणी होतं यावं, पूर्णपणे पाणी होत. लक्षात आलं का तुम्ही? आणि हे चांगलं आता साधारण एवढं होईल. आमच्या घरामध्ये सगळे ए टू झेड याच्यातला एक एक थेंब आणि काय करतो, जे आमचे हे त्याच्यामध्ये ते 2 थेंब टाकलेलं असतं पूर्णपणे. आता अतिशय मी कमी घेतलं, आलं का लक्षात, तुम्ही एक दोन घ्यायचं, म्हणजे तुम्हाला जर थोडंसं चालण्यासारखं वाटत पुन्हा हळूहळू ते बंद पडत जात आणि बेडका आला तर चुकून टाकायचं. इथला फुफ्फुसा मधला कप येते का लक्षात तुमच्या, त्या नुसत्या वासाने तो कप मोकळा होतो. आणि कप मोकळा होऊन ज्याची छाती पॅक झालेली आहे, ती पॅक झालेली छाती सुद्धा त्याची मोकळी होती. निमोनिया सारखे जे आजार आहेत लक्षात ठेवा. आम्ही या शेळ्या मेंढ्यांना काय करत नाही, कुठल्याही पद्धतीचा डॉक्टर आणत नाही. आम्ही सगळे आयुर्वेदिक माझ्याकडे औषध, त्या शेळ्या मेंढ्याच्या ती तुम्हाला कुठलंही दिसणार नाही. बरं आता हे कसं आहे, पूर्ण तुम्हाला बंदिस्त दिसतंय आहे का नाही. लोक म्हणतात मेंढ्या बंदिस्त होत नाही, कुणी सांगितलं तुम्हाला? त्याला कसं आहे माहिती आहे का, नियोजनबद्ध लागतं. आता तो आला बरोबर, त्यांची वेळ झाली बघा चारा टाकायची, तो आला त्याच्या गडी ठेवल्याला, तो आला की बरोबर वाटायला सुरुवात केली. त्याची वेळ झाली ना, आता 4 वाजले ना, 4 वाजले, 4 वाजता बरोबर त्यांना ते टाकलं जातं. आणि आल्याला जो बेडका आहे तो पण टाकायचा, नेहमी लक्षात ठेवायचं. आत घ्यायचा नाही, आत घेतला तर त्यानं काय होणार नाही, संडास मार्फत तो निघून जाईल. तर कशाला तोंडातल्या तोंडात आहे, बाहेर जातोय म्हणल्यानंतर आहेच की बरं का सर. तुम्हाला आम्ही पंढरपूरला एक काही सर भेटून नाही भेटून आता माहिती झालं ना, आम्ही गावात गेलो होतो, बर त्या मुली होत्या वर्गात, बर त्या मुलींनी आम्हाला सांगितलं सर घरी आहे आता दुपारी ते काय म्हणल्या, कमान आया तर तो वाघाचं चित्र आहे. काय म्हणलं ते मी म्हणजे उजव्या साईडला जायचं, डाव्या साईडला रोडच्या. मग मग बघितलं ह्याला इथे त्याला इथे तुमचं नाव प्रख्यात आहे तसं, म्हणजे कुठेही तुम्ही विचारू शकता. म्हणजे तुमच्या विचारितच आलो आम्ही क्लासेसला. आता मला जायचं आहे ना भाई, 3 वाजता मग सरांनी तास मी अगोदर घ्यायला सांगितलं. कोणता आहे हायस्कूल? आपलं स्वतःच आहे. अच्छा. त्याच्यामुळं आता त्यांचा तास झाला की माझा तास असतो. आता मी माझे तास कंटिन्यू 6 सव्वा 6 वाजेपर्यंत असतात. आणि मी सकाळी 12 वाजेपर्यंत घेऊन मध्ये 1 तास 1.5 तास तेवढी रेस्ट असते. तेवढ्या रेस्ट मध्ये मी लोक येते आम्हाला. तुम्ही अगोदर काय फोन केला नाही की मी रात्री देताना म्हणलं मोबाईल म्हणजे आपण हातात जागेवर नाही, मी जात नाही कुठं, कारण पोरीने आम्हाला नंबर दिला बरोबर वर्गात तुमच्या, आणि पुढे मग तिनं याडा नंबर आहे तुमचा. मग ते मग म्हणायला आपला नंबर तर घे, आहे का मग म्हणजे चौकशी. मग तिसरे तिथे म्हणले असतील घरी यायचं, ते म्हणजे सांगितलं सर घरी असतील तुम्ही जाऊ. म्हणजे बाबाला जाते तर
3 वाजता दररोज जातो. आलं का लक्षात? तिथून पुढे लेक्चर चालू असतं. तर याचं आपण काय म्हणजे जी सत्य परिस्थिती ती सांगितली. माळकरी माणूस आहे आणि निवांत समाधानी आहे. आपण कधी बघितले भजन वेगवेगळ्या चॅनलवर वेगवेगळे आपल्याकडे म्हणजे जेवढ्या माझ्याकडे कला आहेत ना तेवढ्या मी जगाला देऊ इच्छितो. नाहीतर मनुष्य जन्मामध्ये काय आहे मी लगेच संपला ना. मग आपल्यातली कला कोणाला तरी पाठीमागं उपयोगी पडावी. हा फक्त माझी एवढीच इच्छा आहे. ठीक आहे. हा ओके निघाला आता मला बी तास आहे. आता हा रस तर बघितला सर्वांनी कसा तयार करायचा काय करायचा ते. आता याचे उपयोग वेगवेगळे असणारे उपयोग. हा तयार केलेला रस याला चौरस म्हणायचा. आता या चौरसाचा पंचरस कसा करायचा, षष्ठरस कसा करायचा, सप्तरस कसा करायचा, कोणत्या रोगासाठी यात काय मिसळायचं हे मी पुढं सांगतोय वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये. पण हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. हे सर्वांना अगोदर येणं फार महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये काय काय मिसळायचं पुढं ते मी वेगवेगळ्या रोगावरती कसा याचा उपयोग होतो ते मी पुढे सांगणार आहे. आवडला चॅनल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. झालेली सेवा भगवंतांनी दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला.